स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये आज पौर्णिमा आणि पितृपक्ष असे दोन्ही एकत्र संयोग दरवर्षीप्रमाणेच आलेले आहेत आणि हा योग फार मोठा असतो की आपल्याला दोन्ही गोष्टींची म्हणजे लक्ष्मी प्राप्ती आणि पितृपक्ष म्हणजे पितृशांती या दोन्हीसाठी एकदम सेवा करण्याची वेळ येते आणि या दोन्ही सेवा एकदम केल्यामुळे त्याचे फळ सुद्धा आपल्याला उत्तम पटीने मिळते। कालही सेवा तुम्हाला सांगितल्या होत्या, बऱ्याच जणांनी त्या केलेल्या आहेत, छान रिस्पॉन्स तुम्ही दिलात कालच्या व्हिडिओला, त्याबद्दल प्रथम तुमचे धन्यवाद। आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज तुम्हाला आजची पौर्णिमा आणि पितृपक्ष फार महत्त्वाचे आहे। एक 4-5 सेवा उपाय सांगणार आहे, सेवा आणि उपाय दोन्ही सांगणार आहे, ते तुम्ही न चुकता करावेत अशी मी तुमच्याकडून आशा करते। आज तुम्हाला काल आपलं व्रत म्हणजे व्रत ज्यांना धरायचं होतं ते काल झालं। सत्यनारायणाची पूजा आज संध्याकाळी पण तुम्ही करू शकता 7 वाजता। ज्यांनी काल केली नसेल, ज्यांनी काल केली असेल त्यांनी आज सुद्धा केलेली आज सुद्धा तुम्ही करू शकता। उपवास करावा का असा मला प्रश्न येतो, तर सत्यनारायणाच्या पूजेचा उपवास करावाच असं काही नाहीये। फक्त कांदा लसूण खाऊ नये, सात्विक भोजन घेऊन तुम्हाला त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा मांडायची आहे। आजपासून 12 पौर्णिमेचा संकल्प करून सत्यनारायणाची पूजा जर घरात केली तर तुमच्या घरामध्ये प्रचंड धनाची बरकत होऊन सुख शांती समृद्धी मानसिक शांतता हे तुम्हाला मिळत जाईल। आता काही उपाय देते, सुख समृद्धी आणि भरभराट जी कायमच माझी तळमळ असते की आपल्या सगळ्यांच्या घरात आली पाहिजे, ती सुख समृद्धी आणि भरभराट। लक्ष्मी स्तोत्र आणि कनकधारा स्तोत्र या दोन्ही स्तोत्रांचे तुम्हाला आज पठण करायचे आहे। कनकधारा आपल्या नित्यसेवेमध्ये पण आहे आणि त्याचे सेपरेट एक छोटासा ग्रंथ सुद्धा मिळतो। जितके श्री सूक्त लक्ष्मी स्तोत्र तेवढेच कनकधारा स्तोत्र अत्यंत जास्त प्रभावी आहे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेसाठी। विष्णू आणि लक्ष्मीची सेवा आज मध्यरात्री म्हणजे 12 नंतर जर पूजा केलीत आणि या सगळ्या सेवा केल्यात तर त्याचे अनंत पटीने फळ तुम्हाला मिळेल। अतिशय प्रभावी अशा या सेवा आहेत। मध्यरात्री पूजा तुम्हाला करायची आहे। विष्णू लक्ष्मीचा फोटो नसेल तर कृष्णाचा, बाळकृष्णाच्या मूर्तीवर सेवा केली तरी चालेल। अभिषेक करायचा आहे, पूजा करायची आहे, पिवळे फूल व्हायचे आहे, पंचामृताने अभिषेक करायचा आहे, पाण्याने अभिषेक करायचा आहे, हळद आणि अष्टगंध किंवा हळद आणि केशराचा टिळा लावायचा आहे, त्याच बोटाने आपल्यालाही लावून घ्यायचा आहे, तुलसी पत्र व्हायचे आहे आणि त्यानंतर लक्ष्मीधारा स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहे। लक्ष्मीला तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे, एक लक्ष्मी समोर आणि एक दरवाजात उजव्या बाजूला, बाहेरून आत येताना उजव्या बाजूला एक तुपाचा दिवा लावायचा आहे। यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी प्रवेश करते। अर्थातच पुढच्या पौर्णिमेला सुद्धा पुन्हा हा उपाय करायचा आहे, तरच कायमस्वरूपी आपल्या घरी लक्ष्मी राहते। आपल्या सर्वांना माहिती आहे की लक्ष्मी माता किती चंचल आहे। या महिन्यात आपण तिला मनवून आपण घरात ठेवू, पुढच्या महिन्यात ती आपल्याकडे थांबेल असं नाही, म्हणून प्रत्येक पौर्णिमेला तुपाचा दिवा एक उजव्या हाताला दाराच्या लावायचा, एक लक्ष्मी समोर लावायचा आणि ज्या सेवा सांगते त्या करायच्या आहेत। पुढे तुम्हाला लक्ष्मीला 11 शेणाच्या गौऱ्या बघा विकतही मिळतात, घरात असतील पण गाईच्या शेणाच्या हव्यात। 11 गौऱ्यांवर हळद व्हायची आणि लक्ष्मी समोर ठेवायची। लक्ष्मीला कुंकू हळद लावायचं, त्याच बोटानं आपल्याला लावायचं आणि हे जे काय म्हणतात त्याला गौऱ्या शेणकुटा आहेत ती नंतर तुम्ही होम हवनात रोजच्या धुनीमध्ये वापरू शकता। हा सुद्धा लक्ष्मीला खूप प्रिय आहेत, गौऱ्या लक्ष्मीला खूप प्रिय आहेत। हा उपाय सुद्धा करून बघितलात तर तुमच्या आयुष्यात चांगला प्रकारे फरक पडेल। कनकधारा स्तोत्र जर तुम्ही आजच्या दिवशी वाचलेत तर कर्जमुक्ती होऊन तुमच्याकडे पैसा येत राहील आणि आर्थिक चणचण जी सतत घरात येत असते ती सुद्धा तुमची नष्ट होईल। म्हणून आर्थिक चणचण ज्यांना जाणवत असेल, आर्थिक चणचण याचा अर्थ पैसा तर येत आहे मात्र तो पुरत नाहीये, काही कारणाने खूप त्रास होतोय, पैसा पुरवठीच पडत नाहीये, दवाखान्यामध्ये जातोय, फालतू खर्च होतोय, त्यांनी ही सेवा नक्की करा। खीर, साबुदाण्याच्या खिरीमध्ये तुम्हाला खडीसाखर घालून खीर करायची आहे। थोडं दूध, थोडं पाणी, साबुदाणा भिजवून खडीसाखर घालून खीर करायची आहे। ती खीर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसाद म्हणून दाखवायची आहे संध्याकाळच्या वेळेत। आणि त्यानंतर जर तुमच्या इथे आसपास 5 कुमारिका असतील, कुमारिका म्हणजे ज्यांचा पिरियड अजूनही होत नाही अशा छोट्या छोट्या मुली घरातील असतील तरी चालतील, 5, 2, 3, 1 असेल तरी चालेल, तिची छान अशी पूजा करा। प्रत्येक पौर्णिमेला करा, प्रत्येक शुक्रवारी करा, पूजा करा, तिला खीर पुरी असं जेवण किंवा किमान नुसती खीर तरी केलेली खायला द्या। त्या खिरीमध्ये केशराची असेल तर एखादी काडी टाका आणि तिला ते खायला द्या। केशराच्या काडीनं
लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्या मुली पण प्रसन्न होतात. आणि छोट्या मुली म्हणजे देवी स्वरूप असतात असं म्हटलं जातं. त्यांना नमस्कार करा, त्यांचे पाय धुवा, जमलं तर त्यांच्या पायावर कुंकवाने स्वस्तिक काढा आणि त्यांना गजरा, फुलं जे तुम्हाला द्यायचं आहे ते देऊन छान असं प्रसन्न करून चॉकलेट्स द्या. खिरीसोबत त्यांना चॉकलेट्सही द्या. त्यांना खूप हसत घरातनं पाठवा. बघा तुमच्या घरामध्ये किती सौख्य येतं ते. या दिवशी तुम्हाला घरातली ज्येष्ठ स्त्री, आता समजा माझ्या घरामध्ये मी श्रेष्ठ आहे किंवा माझ्या सासूबाई, श्रेष्ठ नाही सॉरी ज्येष्ठ, त्यांचा आदर सत्कार करायचा आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे, त्यांना व्यवस्थित रांगोळी वगैरे काढून जेवायला वाढायचं आहे. घरातल्या ज्येष्ठ स्त्रीला आजच्या दिवशी म्हणजे रोजच द्यावा मान, पण पौर्णिमे दिवशी मान दिलात तर त्याचा जास्त फायदा तुम्हाला मिळतो आणि तिचे आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतात. ज्या घरातली स्त्री हसत खेळत असते ते घर नेहमी हसत खेळत असतं. घरातील ज्येष्ठ स्त्रीला जसं तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे गाईला सुद्धा आजच्या दिवशी खायला घाला. तुमच्या कुंडलीमध्ये बघा भरपूर प्रकारचे दोष, आपण जर पत्रिका दाखवली तर कुंडलीत हा दोष आहे, तो दोष आहे, मग या दोषावर हा खर्च, तो खर्च नाही, एकेकाला ते जमत नाही, पैशांनी परवडत नाही. त्यांनी काय करायचं, पौर्णिमे दिवशी गाईला खाऊ घालायचं हिरवा चारा, पोळी, गुळ पोळी, चना डाळ, गुळ असं जे तुम्हाला शक्य. शिळं फक्त घालू नका आणि गाईच्या पोटाला त्रास होईल असं काही घालू नका. चांगले अन्न तिला खायला घाला. त्यामुळे काय होतं, तुमच्या कुंडलीतले समस्त दोष नष्ट होतात. पितृशांती, आता हे झाले लक्ष्मी प्राप्तीचे उपाय. काही पितृशांतीचे उपाय पण सांगते. पितृशांतीसाठी पितृंच्या नावाने एका वाटीत आज गंगाजल घ्या. गंगाजल नसेल तर घेऊन या. पुढच्या पौर्णिमेला उपाय हा करता येणार नाही, याच पौर्णिमेला करता येईल. गंगाजल घेऊन ओम पितृदेवताय महा या मंत्राचा 21 वेळा जप करा. हातात वाटी घ्या. पितृंचे स्मरण करा. तुमचे जे कोणी पितृ तुम्हाला आठवतात गेलेले त्यांचे स्मरण करा. चुकलं मागलं त्यांची क्षमा मागा आणि ते जे पाणी आहे ते तुम्ही सर्व घरामध्ये शिंपडा. थोडंसंच घ्या म्हणजे घरामध्ये शिंपडून संपून जाईल. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला आज लाल फुले आणि अत्तर, माता लक्ष्मीला लाल फुले आणि अत्तर आजच्या दिवशी वाहण्याला सुद्धा खूप सारे महत्त्व आहेत. शुक्रवार आहे, शिवाय पौर्णिमा आहे, खूप मोठा योगायोग आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. परत एकदा सांगते, श्री सुक्तम कनकदाराचे स्तोत्र तुम्हाला आज पठण करायचं आहे. पूर्वजांच्या नावाने ब्राह्मण किंवा गरीबाला दान करायचं आहे. आता ताई आम्ही काय दान करू, आमची परिस्थिती नाही आहे. 4 पोळ्यांचं पीठ, थोडासा गूळ, थोडे तांदूळ, मीठ तर देऊच नाही, हरभरा डाळ, काय तुम्हाला जे शिदा ज्याला म्हणतो. आता प्रत्येकाकडं कुणी तिखट, मीठ, कांदा, बटाट्यापासून शिदा देतं, तर काही ठिकाणी नुसता गहू, तांदूळ किंवा पीठ असं दिलं जातं. तर तुमच्या ठिकाणी ब्राह्मणाला शिदा देण्याची जी काही पद्धत आहे त्याप्रमाणे आजच्या दिवशी ब्राह्मणाला शिदा द्या, कारण आज पौर्णिमा आणि श्राद्ध दोन्हीही आहे. ओम पितृदेवताय महा या मंत्राचा आज किमान 1 माळ जप करा. दक्षिण दिशेला तोंड करा. दक्षिणेला बसून दक्षिण दिशेला तोंड करून एखादा दिवा लावा. फोटो असेल तर फोटो ठेवा समोर, नसेल तरी चालेल. मनात स्मरण करा. ओम पितृदेवताय महा, ओम पितृदेवताय महा, ओम पितृदेवताय महा, अशा प्रकारे मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. पितृपक्षामध्ये काल मला एक कमेंट आला होता की ताई केस दाढी कापू शकतात, असं काही नाहीये. एकच कमेंट आला होता, त्याचं तुम्हाला मी हे सांगते की त्याचं कारण सांगते. ज्यांच्या घरातलंच कुणी जातंय या दिवसात आणि त्यांना पिंडदान करायचं आहे, तर पिंडदान करताना केस हे कापावेच लागतात. त्यांनी कापले तरी चालतील. मी सर्वसामान्य लोकांसाठी बोलले होते की त्यांनी कापू नये. ज्यांना पिंडदान करायचं आहे त्यांना केस कापावेच लागतात. त्यामध्ये मी काही असं सांगितलेलं नाही आहे. व्हिडिओ थोडा लक्षपूर्वक ऐकत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय सांगत आहे ते. आजच्या दिवशी वस्त्रदान म्हणजे या 15 दिवसात वस्त्रदान करा. त्याचप्रमाणे छत्रीदान करा, चप्पल दान करा, स्वेटर दान करा. थंडीचे दिवस आलेले आहेत. ब्लँकेट एका गरीब व्यक्तीला रस्त्यावरच्या हे देऊन बघा. किराणा माल ज्याला गरज आहे त्याला थोडाफार घरातला 8 दिवस पुरेल, 4 दिवस पुरेल, 15 दिवस पुरेल एवढा किराणा माल भरून द्या आणि तुमच्या मनाला किती शांती मिळते आणि तुमचे पितृ तुम्हाला किती भरभरून आशीर्वाद देतात हे बघा. पितृंसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे 15 दिवस खास राखीव असतात. तसं तर रोजच पितृंचे स्मरण करायला मी तुम्हाला सांगते, मात्र नसेल जमत वर्षभर काही करायला तर हे 15 दिवस आपल्याला पितृंची भरभरून सेवा करायची आहे आणि ते कशी करायची सांगण्यासाठी मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करायला तयार आहे. त्यासाठी व्हिडिओ बघत जा. बेल आयकॉनचं बटन दाबा, ऑल सबस्क्राईबचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ लगेच मिळेल. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ.